ठीक आहे. 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स कधी खरेदी केलेत सांगा बघूया. हे 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स हिडन ॲडजस्टमेंट आहे असं वाटतंय का? 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स वरील इंटरेस्ट घ्यायचा आहे आपल्याला. पहा 15,000 रुपये आहेत, त्याला भाग देणार कितीने मी? 100ने आणि गुणणार कितीने? 0 0 कॅन्सल झाले, 12 न गुणा, 12 0 12 पंचे, शिल्लक राहिला 6 राहिले, 12 1 12 आणि 6. वर्षभराचं व्याज किती मिळालं पाहिजे आपल्याला? पण आता इथं प्रॉब्लेममध्ये हे गव्हर्नमेंट बॉन्ड्स किंवा जे खरेदी केलेले आहेत त्याची डेट तुम्हाला दिलेली आहे. किती आहे डेट? बट गव्हर्नमेंट बॉन्ड्स परचेस ऑन 1st January 2019. So interest should be calculated for from म्हणूया from 1st January 2019 to, बोला लवकर, फॉर 3 months येतील ना. करा काउंट. 1800 ला डिवाइड करा 12 ने, इंटू करा 3/1 घेतला बघा आपण. आता 3 एके 3 चौक, 4 न भाग द्या, 4 चौक किती झाले? 18तून 16 गेले, किती राहिले? 4 पंचे किती आलं बघा व्याज हे आपल्याला. आता पहा प्रॉब्लेममध्ये इंटरेस्ट रिसिव्ड झालेला कुठं दिसतोय का बघा. ट्रायल बॅलन्समध्ये इंटरेस्ट मिळालेलं दिसत आहेत का? आहेत का कुठले? नाही. याचा अर्थ काय? हा पूर्ण इंटरेस्ट काय असणार आहे? 3 महिन्याचा ॲक्रिव्ड असणार आहे, एने असणार आहे. टिकमार्क करून ठेवा 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्सला. 2 इफेक्ट माहीत आहेत ना. 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये ॲक्रिव्ड इंटरेस्ट काय करायचा? ॲड करायचा. कारण की आपण इन्व्हेस्टमेंट केले, आपल्याला व्याज मिळणार. आपली असेट वाढली, मिळालेलं नाही आहे पण मिळणार आहे. असेटमध्ये ॲड करायचं. उत्पन्न झालं म्हणून कुठे घ्यायचं आहे सांगा? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. से यस ऑर नो? ओके, डन.